नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकामध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा चैतन्य या साक्षीचा मोठ्या हुशारीने काटा काढताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, सगळे प्रयत्न करून सुद्धा सायली, अर्जुन आणि चैतन्याला कोणतेच पुरावे भेटत नाही. यानंतर मग हा चैतन्य एक खूप मोठा प्लॅन करतो साक्षीला अडकवण्यासाठी आणि त्याची पूर्ण तयारी सुद्धा त्यांनी केलेली असते. त्यामुळे रात्री साक्षी आल्यानंतर ती अशी खूप गोड बोलतो आणि तिच्यासाठी कॅन्डल लाईट डिनरची त्याने व्यवस्था केलेली असते. खरं तर याच्या मागे त्याचा खूप मोठा प्लॅन असतो. यानंतर यासाठी 2 ड्रिंक बनवलेले असतात आणि साक्षीच्या ड्रिंकमध्ये हा चैतन्य गोळी मिसळतो बेशुद्ध होण्याची आणि ही ड्रिंक पिल्यामुळे साक्षी बेशुद्ध पडते आणि मग हा चैतन्य तिच्या फेस लॉकने तिचा मोबाईल अनलॉक करतो. यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याला साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडलेला असतो आणि हाच पुरावा तो अर्जुनला दाखवतो. अर्जुन सुद्धा खूप खुश होतो. आता साक्षी नक्कीच जेलमध्ये जाणार आणि मधुभाऊ सुटतील याची अपेक्षा अर्जुनला असते. त्यामुळे चैतन्याने ज्या काही चुका केल्या आहे त्या मात्र तो आता सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. आता पाहू कोर्टमध्ये काय काय दाखवतात ते.